नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पीक विम्याची रक्कम कोणत्याही अटी व शर्तीविना सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी। माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील, सुरेश पाटील, शेवगाव प्रतिनिधी। प्रत्यक्षात ठराविक शेतकऱ्यांना 4,61,549,000 रुपयांचा विमा परतावा, उर्वरित शेतकऱ्यांची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने फसवणूक केली। यासाठी कोणत्याही शर्ती अटी न लावता शेतकऱ्यांना विमा परतावा, शेतकरी मोठ्या अडचणीला तोंड देऊ लागले। यंदा पाऊस वेळेवर नसल्याने बाळगव्हाण, मुंगी, हातगाव, अनेक शेवगाव, पाथर्डीत तालुक्यात पाण्याचे टँकर बंद झाले। यासाठी अनेक ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ टँकर नसल्याने परिस्थितीला तोंड देत आहेत, याची खंत वाटते असे पत्रकार परिषदेत घुले बोलत होते। यासाठी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला। याबाबत आपण कृषी मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले। श्री घुले यांची सध्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन जनसंवाद यात्रा सुरू आहे। सुमारे 40 गावातील यात्रेदरम्यान श्री घुले यांनी शेतकरी, ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला। त्यावेळी पीक विमा, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी ज्वलंत व जिव्हाळ्याचे प्रश्न समोर आल्याचे श्री घुले यांनी सांगितले। विशेषतः पीक विमा संदर्भात शेतकरी वर्गात असंतोष असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोडगे, युवा नेते ताहेर पटेल आदी यावेळी उपस्थित होते। दोन मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवले, विशेषतः करून मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही। त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाकडनं कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नाही। जवळजवळ शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये 1 लाखच्या वर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि ते पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत। या संदर्भात लवकरात लवकर कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या कानावर आम्ही या गोष्टी निवेदन देणार आहोत। त्याचप्रमाणे 30 जूनपर्यंतच टँकर मतदारसंघामध्ये चालू होते, परंतु तहसीलदार असो किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ असेल, त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता 30 जूनला टँकर बंद केले। म्हणून समक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व आज लवकरात लवकर टँकर चालू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। टँकर जर त्वरित चालू नाही झाले तर समक्ष त्यांना निवेदन देऊन व आंदोलन करून टँकर चालू करण्यास लावण्यात येणार आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।